हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पार्ट 11 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या पार्टमध्ये तुम्हाला मामींची मजा बघायला मिळणार आहे. आणि मामी खूप घाबरल्या होत्या बोटमध्ये बसताना, तर फुल व्हिडिओ नक्की बघा. मामींची मजा बघायला विसरू नका. आणि आम्हाला ह्या बोटमधून, ही साधी बोट आहे, तर ह्या साध्या बोटमध्ये बसून आम्ही पुढे गेलो होतो. आणि ह्या बोटमधून आम्हाला शिफ्ट करणार आहेत. आणि ही आहे ती बोट, ही साधी बोट आहे. ह्या बोटमधून आम्हाला दुसऱ्या बोटमध्ये शिफ्ट करणार होते. शिफ्ट करूपर्यंत मामींचा आमच्या जीव वर खाली होत होता. सगळ्यांची जरा फाटली होती समुद्रात जरा खोल गेल्यानंतर. नंतर नॉर्मल झालो आम्ही. हो मस्त आहे, फुलं बिल आहेत. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. किती हलती आहे. ए मामी यार, मम्मा असं नको करू. टाईट पकडो भैया. तर बघा, ही व्हाईट कलरची जी बोट आहे त्याच्यामध्ये आता आम्ही शिफ्ट होणार आहोत. स्प्राईट प्यायला लागलोय बोट मध्ये बसून. मला असं करा निवांत. मी राजा माणूस आहे. अरे तू शांत बस रे, हलू नको. बर हा बोल बोल बोल. हाय का? आता मी प्यायलाय स्प्राईट. हो माझा अजून निकाल. हो बाळा, इकडे माझे आता मी बोटीत बसले, हा हलायला लागल्या. बोट धरायची गरज नाही, मला भीती वाटत नाही. व्हेरी गुड. डॉन आहे डॉन. मी समुद्रात आहे. आणि मी स्प्राईट पितोय. क्रूज बघ, ती क्रूज बघ. पुढे जाऊन बसलाय. आणि मामीची आमच्या थोड्या वेळापूर्वी फाटली होती. डॅडू मग किती बसलाय. आणि हा आहे समुद्र. आहेत ते आहेत, त्यांचे लोक आहेत. नाही दादा आहेत. तर आता आम्ही बसलोय बोट मध्ये. आणि सुरुवातीला बोट मध्ये बसताना थोडी फाटली होती, तर आता नाही फाटली. आता जरा डेअरिंग आलेली आहे. मामींच्या ओव्हर ऍक्टिंगने आमची जरा फाटली होती. तर गाईज आम्ही आता इकडे आलो आहोत. गाईज तर आम्ही आता नदीत आलो आहोत. जे लोक समुद्राला घाबरतात त्याने विचार करू नये. हात पाय लटलट होते. हे विचार करा की काय व्ह्यू आहे. खूप भीती वाटली, पण आता मजा आली. आता पण ते परत ट्रान्सपोर्ट मुझे बहुत डर लग रहा है. या बोटात किती वाटते. अरे हे काय, मला हे पटकन झटका लागेल. अगं अडकला नव्हता तू, स्वतःच असं पाठी ठेवते पूजायची. सर या पाय अडकलाय, पाय अडकलाय. ओढायचंय फक्त पुढे. गाईज माझी फॅन्स बघा, माझे फॅन्स बघा कसे बघतात बघा मला. तर गाईज इथे दाखव. तर आमचे फॅन्स आहेत तिकडे उभे, तुम्ही दाखवू शकता. दाखव सगळीकडे दाखवा. हा किती फॅन्स बघा. या ब्रिजवर उतरवणार आपल्याला. आहे ना. मला घट्ट पकडा प्लीज, मला घट्ट पकडा, मला घट्ट पकडा. तर अशा प्रकारे बोटवर आम्ही मजा केली. मामी तर फारच मजा दिली आम्हाला. मामी घाबरल्या होत्या, आम्हाला पण घाबरवलं. जरा कॉमेडी, जरा भीती, सर्व काही झालेलं. त्याच्यानंतर आम्ही इथे शॉपिंगला आलो. थोडीफार शॉपिंग केली मस्तपैकी, बघू शकता. आणि पुढे जाणार आहोत आता आम्ही शॉपिंग करून गिरगाव चौपाटीला. तर तुम्हाला आता मी गिरगाव चौपाटी दाखवते. तर फायनली आता आपण गिरगाव चौपाटीला पोचलेलो आहोत. आणि आम्हाला इथे आल्याला दिसलं ते म्हणजे 26/11 जो हमला झाला होता त्याच्यामध्ये शहीद झालेले तुकाराम ओंबळे होते. त्यांनी फक्त एक काठी घेऊन कसाबला पकडलं, त्याच्यामुळे कसाब आपल्याला मिळाला होता. तर त्यांचं इथे प्रेरणास्थळ आहे. आणि नंतर आम्ही पोचलेलो आहोत, बघू शकता, जुहू चौपाटीला. तर इथे चटई मिळते तुम्हाला. चटई देणारे असतात, 30 रुपये रेट असतो. तर आपण चटईवर बसायचं, मस्तपैकी एन्जॉय करायचं. तर आम्ही कैऱ्या वगैरे घेतल्या होत्या खायला. मस्तपैकी एन्जॉय करत होतो चौपाटीला. आणि सागर प्रत्येक अँगलवरून असा व्हिडिओ घेत होते मस्तपैकी. तर ही आहे चौपाटी, गिरगाव चौपाटी आहे आपली. आणि आपल्या लालबागच्या गणपतीचं विसर्जन देखील इथेच होतं. आणि दुसरीकडे आमचा दृशीत मसाज घेत होता. तर इथे चौपाटीवरती मसाज करणारे पण असे येत राहतात. तर फुल बॉडी मसाज करून घेतलं दृशीतने. 300 रुपये घेतात फुल बॉडी मसाजला.
फुल एन्जॉय केलेला आहे, मजा केलेली आहे. अशी चटई टाकून मस्तपैकी दृश्यते मसाज घेतला. त्यानंतर गुंडूने देखील थोडा मसाज घेतलेला आहे. एकदम हळूवारपणे गुंडूचा मसाज केला आणि जुहू चौपाटी फिरून झाल्यावर आम्ही घरी निघालो. तर हे आहे CST स्टेशन. ट्रेन पकडून आम्ही घरी पोहोचलो आणि घरी गेल्यानंतर आमचा गाण्याचा कार्यक्रम पुढे तुम्ही बघू शकता. तुम्हाला फार मजा येईल माझं गाणं ऐकून. फार सुरेल गाते. आणि इकडे माझं गाणं ऐकून सागरला अक्षरशः रडायला आलं. काय सांगू तुम्हाला. आणि अशा प्रकारे आमचा रात्री गाण्यांचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत बोंबलत फिरायला निघालो संध्याकाळी. तर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो जुहू चौपाटीवरती. गिरगाव चौपाटी झाली, आता जुहू चौपाटीवर आलेलो आहोत आपण. आणि चौपाटीला आल्यावरती गुंडूचं सुरू झालं हे पाहिजे ते पाहिजे खेळणी बघून. आणि बघू शकता ही चौपाटी आहे का काय आहे, इतकी गर्दी बाई. मी जेव्हा होते 7-8 वर्षापूर्वी मुंबईमध्ये तर एवढी गर्दी नव्हती. कुठून एवढी माणसं आलेली आहेत काय माहीत. पॉप्युलेशन जरा जास्तच वाढलेलं आहे. आणि संध्याकाळी जरा फार छान असं वाटत होता. बघू शकता ढग वगैरे. आणि ही सुंदर अशी आपली जुहू चौपाटी खूप वर्षांनी पाहिली. आज हम आए जुहू चौपाटी लेके सागर को. आणि गुंडूला काय घ्यायचं तुम्हाला आहे का? मला किरण खेळायचं. इसका तो क्या बोलते फरमाइश खत्म ही नहीं हो रही है. जब से मुंबई आया तू प्लेन चाहिए, हेलीकॉप्टर चाहिए, क्रेन चाहिए, क्या क्या चाहिए? मुझे किरण पसंद आया. तर आम्ही जुहू चौपाटी फिरलेलो आहोत मस्तपैकी. पूजा इकडे बघ. आता कुठे बघा होऊन दिलं नाही पण त्याने त्या अक्सा बीचवरती फार मजा केली होती. आणि बघू शकता एकदम क्राऊड कसा आहे. भरपूर क्राऊड आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला दिसतील खाऊचे सगळे स्पॉट आहेत. पावभाजी, भेळ, सर्व काही इथे बघू शकता. वरती लाइटिंग लागलेलं आहे. तिथे सगळा हा खाऊचा स्पॉट आहे. सगळं खायला प्यायला तुम्हाला इथे मिळतं. आणि भरपूर गर्दी होती प्रमाणाच्या बाहेर. तर आम्ही किरकोळमध्ये खाऊन निघालो आणि गर्दी फार असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला असा हा माणूस दिसला जो सिल्वर कलरमध्ये होता आणि सर्वजण त्याच्यासोबत फोटो काढत होते. आणि पुढे गेल्यानंतर असा हा आपल्याला जोकर टाईप माणूस दिसतो. तर अशा प्रकारे चौपाटीला आपल्याला बरंच काही बघायला मिळतं. आणि ह्या माणसासोबत गुंडूने देखील फोटो काढलेला आहे. बघू शकता तो जोकर झालेला आहे. एकदम फनी फेसेस बनवत होता आणि सर्व लहान मुले त्याच्याकडे जाऊन फोटो वगैरे काढत होती. गुंडीने देखील त्यासोबत जाऊन असा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि गुंडूला फार छान वाटलं. तर पहिल्यांदा तो घाबरला, नंतर तो फ्री झाला. जुहू चौपाटी फिरून झालेली आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. आणि सोन्या देखील घरी आला होता. तर दृश्यतला आणि सोन्याला आम्ही बाहेर बोलवलं नवीन आमच्याकडे आज नवीन मेंबर आहे. आम्ही आता जुहूला जाणार, हे दोघे घरी जावाले. आणि आम्ही आता खातोय छोले भटुरे मागवले. तर हा पार्ट आपण इथेच एंड करूया. मस्तपैकी खात पीत मोमोज आणि छोले भटुरे सोबत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्ट नक्की बघा. बाय बाय.